माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. स्वतः लाभ घ्या, परिवारातही लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 63. युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. राम उतरले. मी स्वतःला एक सर्वसामान्य मानव महाराज दशरथाचा पुत्र असेच मानतो. तथापि काही अधिक सांगण्याची गरज असल्यास कदाचित तुम्ही ब्रह्मदेवा मला ते स्पष्ट सांगू शकता. ब्रह्मदेव उतरले. प्रिय प्रभू रामा, आपण साक्षात भगवान नारायण आहात आणि त्यामुळे आपण नारायणाच्या सर्व रूपांच्या बरोबरीचे आहात. मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे आपण एक पूर्ण विस्तार रूप आहात. सर्व कारणाचे आपण कारण आहात. आपण विश्वरूप आहात. या लौकिक सृष्टीचे आधार आहात. सर्व देवी देवता आपले अंश असून ते चिरकालासाठी आपले सेवक आहेत. एवढेच काय, सीता दुसरी तिसरी कोणी नसून सर्वश्रेष्ठ भाग्य देवता लक्ष्मी. आपण दोघेही रावणाचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहात. आता हे कार्य पूर्णत्वाला गेले आहे, तेव्हा हे भगवंता, आपणाला जेवढा काळ पृथ्वीवर राज्य करायचे असेल तेवढे करून आपण आध्यात्मिक आकाशात आपल्या दिव्य धामाकडे परतू शकता. ब्रह्मदेवाने आपले बोलणे संपवताच अग्निदेव ज्वालांमधून बाहेर आले. अग्नीने सीतेला रामासमोर उभे केले तेव्हा प्रत्येकाने पाहिले की तिच्या शरीरावरचे चमत्कार, लाल वस्त्रे, अलंकार, तिचे केस कशावरही जळल्याच्या जराही खुणा नव्हत्या. सर्व व्यापी साक्षीदारे आपल्या अधिकार कक्षेत अग्नीने जाहीर केले. रामा, ही घ्या तुमची प्रिय पत्नी सीता. तिला पापाची छटाईल शिवलेली नाही. सीतेने कधीही मनाने, शब्दाने, नजरेने तुमच्याशी जराशी सुद्धा प्रतारणा केलेली नाही. मग कृतीने प्रतारणा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून प्रिय रामा, तुम्ही काहीच किंतु न बाळगता तुमच्या कठोर शब्दाचा, आचरणाचा त्याग करून सीतेचा स्वीकार केला पाहिजे. अग्नीची साक्ष ऐकून राम खुश झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंद सुरू वाहू लागले. ते म्हणाले, अग्नी, सीतेच्या निष्कलंक पवित्र्याची जनसुमाला खात्री पटवून देण्यासाठी तिला हे अग्निदिव्यातून जाणे भाग होते. जर मी तिला अग्निप्रवेशापासून रोखले असते तर तिचे पातिव्रत्य सिद्ध न करता मी तिचा स्वीकार केला म्हणून लोकांनी माझ्यावर टीका केली असती. मी केवळ वासनेने प्रेरित झालो आहे अशा लोकांनी निष्कर्ष काढला असता. खरे पाहता मला सीतेच्या पातिव्रत्याबद्दल आधीच खात्री होती. मी हेही जाणून होतो की रावण तिला कधीही भ्रष्ट करू शकणार नाही. तिच्या धर्माचरणाच्या शक्तीमुळे ती नेहमीच पूर्णपणे सुरक्षित. मी तिला दुर्लक्षित करण्याचा वाव आणला जेणेकरून जगाला तिचे पातिव्रत्य सिद्ध झालेले दिसावे. खरोखर सीता माझ्याकडून वेगळी नाही, कारण ती प्रत्यक्षात माझी अंतरंग शक्ती. सूर्यप्रकाश सूर्यापासून भिन्न नसल्याने जसा सूर्यप्रकाश वेगळा करता येत नाही, तसेच सीतेपासून मला वेगळे करणे शक्य नाही. सीतेचे पुनर्मिलन झाल्याने रामाने महान दिव्य परमानंद अनुभवला. त्यांच्या सर्व लीला त्यांच्या अंतरंग शक्तीचे प्रगटीकरण असून आध्यात्मिक सुखाचे आस्वादन करण्याच्या हेतूने या लीला केल्या जातात. नंतर भगवान शंकराने रामांना लिंगन देऊन म्हटले, प्रिय भगवंता, पराकोटीचे सामर्थ्य असलेल्या रावणाचा वध करून तुम्ही असे आश्चर्यजनक कृत्य केलेले आहे की जगाच्या अंतापर्यंत तिन्ही लोकात त्याचे गुणगान होत राहिलं. प्रभू राम टिप्पणी करतात, प्रत्यक्षात सीतेचे अपहरण करणे रावणाला शक्य होते. रावणाने नेलेली सीता खऱ्या सीतेचे मायावी रूप म्हणजे माया सीता होती. जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा घेण्यात आली तेव्हा माया सीता जळून गेली. खरी सीता अग्नीच्या बाहेर आली. या प्रसंगातून शिकण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे एक स्त्री मग ती भौतिक सुखात किती सामर्थ्यवान असे ना, ती नेहमी सुरक्षित असली पाहिजे, कारण त्या क्षणी ती आपले संरक्षण गमावते. त्या क्षणीच रावणासारखे राक्षस तिचा गैरफायदा घेतात. माता सीतेचा श्रीरामचंद्राशी विवाह होण्या अगोदर ती तिच्या पित्याच्या संरक्षणाखाली होती आणि विवाहानंतर ती पतीच्या संरक्षणाखाली. म्हणून तात्पर्य की प्रत्येक स्त्री ही नेहमीच सुरक्षित असली पाहिजे. वैदिक नियमानुसार एका स्त्रीने स्वतंत्र असणे धैर्य नाही, कारण एक स्त्री स्वतंत्रपणे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. आकाशाकडे निर्देश करत भगवान शिव म्हणाले, रामा, आपल्या दैवी रथावर आरूढ झालेले तुमचे पिता तुमची तेथे कशी प्रतिज्ञा करीत आहात पहा. तुमच्या कृपेने मुक्त होऊन ते आता इंद्राच्या ग्रहावर वास्तव्य करत आहेत. लक्ष्मणाबरोबर त्वरेने जा. महाराज दशरथाची भेट घ्या.
कारण ते केवळ तुम्हाला पाहण्यासाठी येथे आलेले आहेत. राम लक्ष्मण गेले. आपल्या पित्याला त्यांनी प्रणाम केला. अत्यंतिक आनंद अनुभवताना महाराज दशरथाने रामांना आपल्या मांडीवर घेतले व ते म्हणाले, माझे स्वर्गातील वास्तव्य मला खरा आनंद देत नाही. हे रामा, तुला तर प्रत्यक्ष पाहिल्यावरच मला आनंद वाटत आहे. इतके दिवस तुला वनवासात पाठवण्याचा आग्रह धरणारे कैकेयीचे शब्द माझ्या हृदयावर कोरले गेले होते. आता तुझ्या वनवासाचा कालावधी संपलेला आहे, म्हणून मला काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि तुझ्या अयोध्येला परतण्याची, भरताच्या पुनर्भेटीनंतर जगाचा सम्राट म्हणून राज्याभिषेक होण्याची मी उत्कंठेने वाट पाहत आहे. माझ्या आता लक्षात येत आहे की तू प्रत्यक्ष सर्वश्रेष्ठ भगवान विष्णू असून केवळ रावणाचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवर अवतारला आहेस. राम उतरले, प्रिय पिताश्री, माझा वनवास संपला असल्याने, माझे उद्दिष्ट पूर्णत्वाला गेले असल्याने मलाही आता मुक्त झाल्यासारखे वाटत आहे. तथापि माझी तुम्हाला एक विनंती आहे, माझ्या वनवासाच्या वेळी काही काही भरताचा त्याग करण्याचे जे कठोर शब्द तुम्ही उच्चारले होते ते मागे घ्यावे. महाराज दशरथाने याला तत्परतेने अनुमती दिली. ते म्हणाले, तथा असतू. त्यांनी मग प्रेमाने लक्ष्मणाला आलिंगन दिले, जाहीर केले, प्रिय पुत्रा, तू केलेल्या रामाच्या अखंडित सेवेमुळे मी तुझा कायमचा ऋणी आहे. कृपया जाणून घे की तुझा मोठा भाऊ या जगाच्या कल्याणासाठी मानवी रूपात अवतरलेला प्रत्यक्ष पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. अगदी मोठ्यातल्या मोठ्या देवी देवतांकडून तो पूजनीय आहे. मग आपल्यासारख्याबद्दल काय बोलावे. महाराज दशरथ मग सीतेला म्हणाले, तुझ्या पावित्र्याची परीक्षा पाहिल्याबद्दल कृपया रामाबद्दल तुझ्या मनात गैरसमज धरू नको. हे जाणून घे की तुझ्या उल्लेखनीय वर्तणुकीमुळे इतिहासात तुला आजपर्यंतची सर्वात देदीप्यमान स्त्री म्हणून स्थान मिळेल. असे बोलून महाराज दशरथ आपल्या दैवी रथावर आरूढ झाले व स्वर्गाच्या दिशेने गेले. राम जेव्हा हात जोडून उभे होते तेव्हा चंद्र म्हणाला, माझी भेट कधी व्यर्थ जाऊ शकत नाही. माझी इच्छा आहे की आपण माझ्याकडून काही वरदान घ्यावे. इंद्राचे म्हणणे ऐकून रामांना आनंद झाला, म्हणून त्यांनी विनंती केली, हे देवेंद्रा, माझी सेवा करताना जे वानरे योद्धे गतप्राण झाले त्यांना पुन्हा जीवन दे. शिवाय हे वीर जेथे निवास करतात तेथे सर्व झाडे सर्व ऋतूत फळांनी बहरलेले असू देत. इंद्र उतरला, हे वरदान पूर्ण करणे माझ्यासाठी खूप अवघड असले तरीही मी ते आनंदाने करेन. नंतर लगेच युद्धात मरण पावलेले सर्व वानर त्यांच्या जखमा पूर्ण भरल्या गेलेल्या अवस्थेत युद्धभूमीवर उठून उभे राहिले. जणू सर्व काही एक दीर्घ निद्रेतून जागे झाल्यासारखे दिसत होते. तथापि जेव्हा त्यांना समोर राम देवी देवता दिसल्या, त्यांच्या लक्षात आले की त्यांचे गमावलेले प्राण त्यांना पुन्हा लाभले, म्हणून त्यांना परमानंद झाला. इंद्र त्यामागून सर्व देवी देवता निघून गेले. राम वानरांनी ती रात्र त्याच जागी घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी विभीषण असंख्य दासींना घेऊन आला. त्यांनी रामाच्या स्नानासाठी सर्व साहित्य आणले. तथापि रामाने हुकूम सोडला, प्रिय विभीषणा, सुग्रीवाच्या आधिपत्याखालील सर्व वानरांना बोलावणे पाठवा. ही राजवैभवाची चैन त्यांना उपभोगू द्या. माझ्या वतीने कठोर तपश्चर्या करीत असलेल्या भरतापासून जोवर मी दूर आहे तोवर असे वैभव भोगण्याची मला सक्ती नाही. माझी एकच विनंती आहे की मी अयोध्येला शीघ्र परतण्याची काही व्यवस्था दूर करावी. खरोखर तिथपर्यंत पायी प्रवास करणे अत्यंत दुष्कर आहे. विभीषण म्हणाला, जर आपण पुष्पक रथाने गेलात तर आजच अयोध्येला पोहोचू शकाल. तथापि माझी आपणास एक नम्र विनंती आहे की आपण सीता, लक्ष्मण आणि वानरसेनेचे येथे काही काळ राहावे, म्हणजे आपल्या निघण्यापूर्वी मी आपला सर्वांचे राजेचित आदरातिथ्य करू शकेल. राम म्हणाले, मी तुझ्या आतिथ्य निश्चितच नाकारू शकत नाही. तथापि भरत कौशल्या माझ्या सावत्र मातांना भेटण्यास अत्यंत उतावीळ झालो आहे, म्हणून तू मला विलंब इथून निघण्याची अनुमती देण्याची मी यातना करतो. विभीषण त्वरेने गेला. पुष्प करत रामासमोर घेऊन आला. रावणाने चोरून आणण्यापूर्वी ह्या आश्चर्यकारक रथ कुबेराच्या मालकीचा होता. रथांनी जडवलेली आसने असलेला हा सोन्याचा रथ विश्वकर्माने बनवलेला होता. आपल्या सारथ्याच्या मानसिक सूचनांचे पालन करीत हे आश्चर्यकारक अवकानशान कुठेही प्रवास करू शकत नव्हते. अशा तऱ्हेने राम लक्ष्मणाने जेव्हा त्यांच्या समोर गिरट्या घालणारा तो रथ त्यांच्या आज्ञेची प्रतिज्ञा करीत असलेला पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. रामाने निघण्यापूर्वी सर्व वानर सैनिकांना सोने रत्नाच्या भेटी देण्याचे विभीषणाला विनंती केली. राम, सीता
लक्ष्मणासहित पुष्पकर्थावर आरूढ झाले. तेथील जमलेल्या सर्वांना उद्देशून ते म्हणाले, माझ्या प्रिय वानरवीरांनो, माझ्यासाठी तुम्ही जे विरोचित युद्ध लढलात त्याचा मोबदला मला कोणत्याही मार्गाने चुकता करता येणार नाही. किती मोठं वाक्य बघा. तुमची निश्चयी भक्तिमय सेवा भविष्यातील भक्तांना नेहमीच प्रेरणा देईल. अशा तऱ्हेने तुमची कीर्ती चिरकाळ झळाळत राहील. आता कृपया किष्किंधेला परत जा. सुग्रीवाच्या आधिपत्याखाली सुखाने राहा. विभीषणा, तू लगेचच लंकेच्या राज्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजेस, कारण सध्या प्रजा राजाविहीन आहे. नंतर सुग्रीव विभीषण रामासमोर हात जोडून उभे राहत म्हणाले. काय म्हणाले ते आपण आता पुढच्या भागात बघूया. या ठिकाणी हा भाग संपला. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले असेल तर श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.